बायोलॉजिकल इमर्जन्सी म्हणजे जीवशास्त्रीय आपत्ती या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही जीवशास्त्रीय आपत्तींना स्पष्ट करू शकाल, जीवशास्त्रीय आपत्तींच्या प्रकारांचे वर्णन करू शकाल, जीवशास्त्रीय आपत्ती दरम्यान सावधगिरीच्या उपाययोजनांची व्याख्या करू शकाल, संक्रामक रोगांच्या गटांसाठी करावयांचे व न करावयांचे कार्य यांची यादी करू शकाल, श्वसन संबंधी रोगाच्या गटासाठी प्रथमोपचार व सुरक्षा नियमांची यादी करू शकाल, मच्छराने पसरलेल्या रोगांसाठी करावयाचे व न करावयाची कार्ये यांची यादी करू शकाल, जीवशास्त्रीय आपत्ती करता इमर्जन्सी किटच्या आवश्यक घटकांची ओळख करू शकाल, इमर्जन्सी स्थितीत स्वयंसेवकांची भूमिका समजू शकाल. आता आपण जीवशास्त्रीय आपत्तींमागील संकल्पना समजून घेऊया. आपण सर्वांनी कोविड-95 अनुभवला आहे, ज्याचा सर्व जगभर प्रसार झाल्याने हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. अशा घटनांना रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याचा प्रसार रोखण्याचा प्रयास केला पाहिजे. स्वतःच्या सुरक्षेसाठी जगभरात दिल्या गेलेल्या उपाययोजना आणि महत्त्वाची संदेशाची तुम्हाला आठवण आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि स्वतःला वाचवा. हे काही सुरक्षात्मक उपाय आहेत ज्याचे कोविड-19च्या वेळेस पालन केले गेले होते. मोठ्या प्रमाणात सुरक्षात्मक कृतींचा प्रसार हा कोविड-19 रोखण्याचा मोठा प्रयास होता. कोविड-19 हा जैविक रोगाणूंचा आउटब्रेक होता, त्यामुळे जगभरात जैविक आपदेची परिस्थिती निर्माण झाली होती. चला आता जैविक आपदा म्हणजे काय ते जाणून घेऊया. जीवशास्त्रीय आपत्ती म्हणजे अशी परिस्थिती जिथे जैविक एजंट जसे की विषाणू किंवा बॅक्टेरिया सार्वजनिक आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण करतात. या आपत्तींना कमी करण्यासाठी जलद आणि समन्वयित प्रतिसादाची आवश्यकता असते. जसे आपण कोविड-19च्या बाबतीत पाहिले, या प्रादुर्भावामुळे व्यक्ती आणि समुदायावर जलद परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नुकसान कमी करण्यासाठी तयारी, वेळेत संवाद आणि प्रभावी धोरणाची आवश्यकता अधोरेखित केली जाते. जैविक आपत्तींमध्ये जैविक स्रोतांद्वारे प्रकट होणारे असंख्य परिणाम दिसून येतात. या प्रकारच्या आपत्तींमध्ये जीवाणूजन्य सूक्ष्मजीव, विष आणि बायोएक्टिव्ह पदार्थांचा समावेश असतो. जैविक आपत्तीमुळे होणारे परिणाम म्हणजे जीवितहानी, गंभीर इजा, आजार किंवा इतर आरोग्य परिणाम, उत्पन्नाची आणि सेवांची हानी, सामाजिक आणि आर्थिक गोंधळ. जैविक आपत्तीमध्ये उद्भवणाऱ्या उदाहरणांमध्ये महामारी, प्लांट किंवा ॲनिमल कॉन्टेजंट आणि कीटकांचा समावेश होतो. आता आपण जैविक आपत्ती कशा असतात ते शिकूया. तसेच जैविक आपत्तींचे प्रकार किती ते पण समजून घेऊया. जैविक आपत्ती एपिडेमिक म्हणजे महामारी किंवा पॅन्डेमिक रूपात असू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक आयकॉनवर क्लिक करा. महामारी म्हणजे एकाच वेळी जनसंख्येमध्ये सामुदायिक किंवा प्रादेशिक स्तरावर अधिक प्रमाणात व्यक्तीवर परिणाम करणारी स्थिती. कॉलरा, प्लेग, जापानी एन्सेफलायटिस किंवा तीव्र एन्सेफलायटिस सिंड्रोम ही काही एपिडेमिकची उदाहरणे आहेत. पॅन्डेमिक म्हणजे अशी एक महामारी जी मोठ्या क्षेत्रात, एखाद्या खंडात किंवा जगभरात पसरते. इन्फ्लुएन्झा H1N1 किंवा स्वाईन फ्लू, सार्स, कोविड-19 आणि इबोला व्हायरस या काही विद्यमान, उदयास येणाऱ्या किंवा पुन्हा उदयास येणाऱ्या रोगांची उदाहरणे आहेत. आता आपण जैविक आपत्तींमध्ये घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल शिकूया. इथे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना दिल्या आहेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवा, दररोज स्नान करा, लांब नखे वाढवू नका, स्वच्छ कपडे घाला, हातांची स्वच्छता पाळा, अन्न तयार करण्यापूर्वी, खाण्यापूर्वी, खाल्ल्यानंतर, मलत्यागानंतर, खोकताना किंवा थुंकताना. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
पोषणयुक्त आणि संतुलित आहार घ्या. गर्दी टाळा. राहते घर हवादार ठेवा. अत्यंत गरम आणि थंड हवामानापासून संरक्षण करा. शेजारील आरोग्यास घातक परिस्थिती असेल तर त्याकडे लक्ष ठेवा. वैद्यकीय विमा योजनेची सदस्यता घ्या. प्राथमिक उपचार आणि कार्डिओपल्मनरी पुनर्जीविती CPR चे प्रशिक्षण घ्या. आतापर्यंत चर्चा केली, हात धुणे जीवशास्त्रीय आपत्तीमध्ये एक मूलभूत प्रतिबंधात्मक उपाय आहे. योग्य हात धुणे ही चांगली स्वच्छता राखण्यासाठी आणि जंतूचा प्रसार थांबवण्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया आहे. आता आपण योग्य हात धुण्याची तंत्रे शिकूया. प्रभावी हात धुण्यासाठी 7 सोप्या पायऱ्या अनुसरण करा. स्वच्छ पाण्याने हात साफ करा. साबणाने हात धुताना आपल्या हातांना एकत्र रगडा. मग तळात आणि बोटांना आपसात रगडा. हाताच्या मागील बाजूस साफ करा. बोटे आणि नखांना साफ करा. थंब वर रब करा. मनगट रब करा आणि स्वच्छ वाहत्या पाण्याने साफ करा. आपले हात 20 सेकंद धुण्याचे लक्षात ठेवा. हॅपी बर्थडे 2 वेळा गाण्याइतका त्याला वेळ लागतो. अशा प्रकारे हात धुण्याच्या पद्धतीने तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आजारापासून वाचविण्यात मदत होते आणि एक आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती होते. आता आपण अतिसार, कोलेरा इत्यादीमुळे होणाऱ्या रोगांपासून वाचण्यासाठी घेतलेल्या सावधगिरीबद्दल शिकूया. आता अतिसार रोगाच्या गटात येणाऱ्या रोगांपासून वाचण्यासाठी काही गोष्टी काय कराव्या आणि काय करू नये ते बघूया. अतिसार रोगांच्या गटामध्ये कोलेरा समाविष्ट आहे. आपल्याला नियमितपणे हात स्वच्छ ठेवावे लागतील. सुरक्षित पाण्याचे सेवन एक निर्जंतुकीकरण केलेल्या स्रोतापासून करा. समुदायातील वेल्स आणि हँड पंपामध्ये ब्लिचिंग पावडर वापरा. आपत्कालीन परिस्थितीत 15 मिनिटे उकळलेल्या पाण्याचे सेवन करा आणि तेच पाणी दिवसभर वापरा. हात धुण्याच्या 7 पायऱ्या पाळा. पाण्याचे भंडारण रुंद तोंडाच्या कंटेनरमध्ये करा, ज्यांना झाकलेले ठेवले जाते. मांस, कोंबड्या, अंडी आणि समुद्र अन्नाला सुरक्षित तापमानापर्यंत उकळून सेवन केले पाहिजे. शिजवलेले मांस आणि कोंबडींची सुरक्षितता तपासा. रंग बदलणे किंवा वाईट वास तपासा आणि ते खाण्यास योग्य आहे का नाही ते तपासा. अन्नाला लगेच खायचे नसल्यास त्याला पुरेसे गरम करून सेवन करा. डायरिया झाल्यास तरल पदार्थांचे सेवन वाढवा. डायरियाच्या वेळी ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन घ्या किंवा 5 ग्रॅम किंवा 1 चम्मच मीठ आणि 20 ग्रॅम किंवा 4 चमचे साखरेचा एक घरगुती मिश्रण 1 लिटर पाण्यात विरघळून सेवन करा. पोटॅशियम युक्त केळी खाण्यासाठी प्रोत्साहन द्या. आजारपणातही मुलांना जेवण चालू ठेवा. आवश्यकता असल्यास बाळाला आईचे दूध पाजणेही चालू ठेवा. डायरिया झाल्यास मुलांना स्थानिक आरोग्य सुविधेकडे रेफर करा, ज्यात अस्वस्थता, बेचैनी, थकवा किंवा बेहोशी, कमी खाणे किंवा पिणे, लक्षणीय तहान किंवा ताप किंवा मलामध्ये रक्त असणे इत्यादी लक्षणे समाविष्ट आहेत. आता काय नाही करायचे ते शिकूया. तुम्हाला डायरिया झाला असेल तर हे करू नका. असुरक्षित स्रोतातून पाणी घेऊ नका. कच्चे आहार खाऊ नका. शिजवलेले अन्न 2 तासापेक्षा जास्त वेळ खोल तापमानात असेल तर ते गरम करण्यापूर्वी खाऊ नका. विक्रेत्यांकडून पूर्वप्राप्त फळे खाऊ नका. उघड्या जागेत मलत्याग करू नका आणि आपल्या घरात उंदरांना आणि घरातील माशांना प्रवेश करू देऊ नका. आता आपण श्वसन आजारांसारख्या TB, इन्फ्लुएन्झा, चिकन पॉक्स आणि मेनिंजायटिस यांच्या विरुद्ध लढाईचे विविध उपाय शिकूया. श्वसन रोगांच्या गटावर लढण्यासाठी खालील सुरक्षा उपाय पाळा. श्वसन रोगाची लक्षणे दर्शविणाऱ्या व्यक्तींच्या जवळचा संपर्क टाळा. अस्वस्थ असलेल्या व्यक्तींनी घरात राहावे आणि सार्वजनिक ठिकाणी, शाळा, कार्यालय किंवा समुदाय टाळावे. लक्षणे कमी होईपर्यंत किमान 24 तास घरात अस्वस्थ असलेल्यांनी इतरांपासून अंतर ठेवावे.
श्वसन, स्वच्छता आणि खोकल्याचे शिष्टाचार पाळा. खोकताना किंवा थुंकताना तोंड किंवा नाक कापडाने झाका. कापडांना कचऱ्यात टाका. हातांची स्वच्छता पाळा. साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा. अल्कोहोल आधारित सॅनिटायझर्स किंवा अँटीसेप्टिक हात धुण्यासाठी वापरा आणि हात चांगले कोरडे करा. हात कोरडे करण्यासाठी टिश्यू पेपर वापरा किंवा स्वच्छ टॉवेलचा उपयोग करा. संशयित किंवा पुष्टी झालेल्या इन्फ्लुएन्झा प्रकरणांमध्ये घरगुती काळजी घेणाऱ्यांनी आणि जवळच्या कुटुंबियांनी मानक आणि प्रमाणित सर्जिकल मास्क घालणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, शारीरिक क्रियाकलाप, तणाव व्यवस्थापन, तरल पदार्थांचे सेवन आणि पौष्टिक आहार घेण्यास प्राधान्य द्या आणि धूम्रपान टाळा. श्वसनाच्या अडचणी किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी दवाखान्यात जावे. जर आजारी व्यक्ती समुदायात जावे लागल्यास, उदाहरणार्थ वैद्यकीय काळजीसाठी, त्यांना मास्क घालणे किंवा खोकल्याने किंवा शिंकल्याने तोंड झाकण्यासाठी कापडाचा वापर करणे आवश्यक आहे, जे संक्रमणाचा प्रसार कमी करण्यास मदत करते. राष्ट्रीय सार्वभौम इम्युनायझेशन कार्यक्रमानुसार लसीकरणाची स्थिती अद्ययावत करण्याची खात्री करा. आता आपण मलेरिया, डेंग्यू, फायलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या मच्छरांच्या चावण्यामुळे होणाऱ्या रोगाच्या संदर्भात काय करावे आणि काय करू नये त्याबद्दल जाणून घेऊया. पाय आणि हात संपूर्णपणे झाकतील अशा प्रकारची कपडे संध्याकाळ झाल्यावर घाला. जमिनीवर आणि इतर ठिकाणी पाणी गोळा होण्यास प्रतिबंध करा. मलेरिया वाहक मच्छरांच्या प्रजननाला प्रतिबंधित करा. पाण्याचे कंटेनर आणि टाक्या आठवड्यातून किमान एकदा रिकाम्या करा. कूलर्समधील पाण्याला नियमितपणे निचरा करा, जेणेकरून मच्छरांचे प्रजनन होणार नाही. कोणत्याही सेप्टिक टँकला मच्छरापासून प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षितपणे झाकून ठेवा. मच्छरांच्या जाळ्या वापरण्यास प्राधान्य द्या. विशेषतः कीटकनाशक उपचार केलेल्या बेड नेट्स किंवा ITB वापरा. झोपेपूर्वी कीटकनाशकांचा वापर करा, जेणेकरून मच्छरांना प्रभावीपणे दूर ठेवता येईल. बाहेर जाताना मुलांना शॉर्ट्स आणि अर्ध्या हाताच्या कपड्यांमध्ये परिधान करण्यात प्रोत्साहन देऊ नका. पाण्याला जवळपास थांबू देऊ नका. फेकलेल्या वस्तू जसे की टायर, ट्यूब, रिकामी नारळाचे शेल, घरगुती वस्त्र उघड्या ठिकाणी साठवू देऊ नका, जिथे पाणी गोळा होऊ शकेल. जुने पाण्याचे कुंड किंवा गावातील तलावात स्नान करू नका, जिथे जनावरे देखील स्नान करतात. जैविक आपत्तींमध्ये उपयोगी असलेल्या आपत्कालीन किटची देखभाल करणे महत्त्वाचे आहे. आता आपण या किटमध्ये काय समाविष्ट करावे हे शिकूया. आपत्कालीन किटमध्ये ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा ORS पावडर, पॅरासिटामोल टॅबलेट, अँटी डायरिया टॅबलेट आणि अँटी स्पॅस्मोडिक टॅबलेट समाविष्ट असावे. जैविक आपत्तीमध्ये स्वयंसेवक अनेक प्रकारे मदत करू शकतात. आता आपण स्वयंसेवकांचे वेगवेगळे कार्य काय असू शकते हे शिकूया. स्वयंसेवक लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात, विषाणू प्रदूषणाचे संभाव्य स्रोत व्यवस्थापित करण्यासाठी, अधिकाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी मदत करू शकतात. जैविक आपत्तींमध्ये घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा उपायांबद्दल लोकांना शिक्षित करण्यात आणि गरज पडल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत करू शकतात. स्वयंसेवकांनी संक्रमणाच्या प्रसारामुळे होणाऱ्या कोणत्याही क्रियाकलापांबद्दल सजग असावे आणि ते अधिकाऱ्यांना सूचित करावे. आता आपण या मॉड्यूलच्या समाप्तीच्या बिंदूवर पोहोचलो आहोत. या मॉड्यूलचे की पॉइंट समजून घेऊया. आपण शिकले आहोत की जैविक आपत्त्या जैविक वाहकांद्वारे प्रसारित होणारी घटना, ज्यामध्ये रोगाणू, उदाहरणार्थ विषाणू, जीवाणू, प्राण्यांमधील जनुके आणि जैव सक्रिय पदार्थांचा समावेश असतो. तसेच आर्थिक नुकसान देखील घडवतात. जैविक आपत्ती ही एपिडेमिक आणि पॅन्डेमिक सुद्धा असू शकते. तयारी उपायांमध्ये कुटुंबीय आपत्ती योजना तयार करणे, स्वच्छता राखणे, हात धुण्यात प्रोत्साहित करणे, संतुलित आहार घेणे आणि लसीकरण प्राप्त करणे समाविष्ट आहे.
अतिभीषणता रोखणे आणि योग्य वायू वितरण सुनिश्चित करणे, दुर्धर रोगांसाठी जसे की कॉलरा, व्यक्तींनी स्वच्छता पाळावी, सुरक्षित पाणी पिणे, पाणी उकळून पिणे, अन्न शिजवून गरम करून खाणे, ORS वापरणे आणि असुरक्षित पाणी आणि कच्चे अन्न टाळणे आवश्यक आहे. श्वसनाच्या रोगांसाठी जसे की TB आणि इन्फ्लुएन्झा खबरदारी उपायांमध्ये अस्वस्थ व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे, अस्वस्थ असताना घरात राहणे, मास्क घालणे, श्वसन स्वच्छता पाळणे आणि श्वास घेण्याच्या समस्यांसाठी वैद्यकीय मदतीसाठी जाणे समाविष्ट आहे. मच्छरजन्य रोगांसाठी जसे की मलेरिया आणि डेंग्यू संरक्षणात्मक कपडे घालणे, थांबलेले पाणी काढून टाकणे, कीटकनाशकांचा वापर करणे, मच्छरच्या जाळ्या वापरणे आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. अस्वच्छ पाणी आणि कच्चे अन्न टाळणे महत्वाचे आहे. शिजवलेले अन्न बाहेर ठेवू नका. पाण्याच्या थांबण्याला प्रतिबंध करा आणि अस्वस्थ व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळा. आपत्कालीन किटमध्ये ORS, तापासाठी पॅरासिटामोल आणि आंतरिक समस्यांसाठी अँटी डायरिया आणि अँटीस्पॅस्मोडिक औषधे समाविष्ट करणे आवश्यक आहे. हे औषध गॅस्ट्रो इंटेस्टिनल इश्यूसाठी अत्यंत महत्वाचे आहे. आता आपली या विषयाबद्दल समजुतीची चाचणी घेण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यमापन एक्झरसाइज आहे. सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत. तुम्हाला चाचणी पास करण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.